नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी जी ती खूप वेगळी आणि हटकी आहे बरं का जरा। आणि बऱ्याच लोकांच्या मला अशा कमेंट आलेत की तुम्ही व्हिडिओ जो आहे ना रेसिपी जी ती डिटेलमध्ये सांगत नाही। मी डिटेलमध्येच सांगतो, तुम्ही त्याला स्किप करून बघता। तर स्किप करू नका। स्किप केल्यामुळे बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ना ते मिस होऊन जातात आणि मग तुम्हाला व्हिडिओ कळत नाही। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा। व्हिडिओ खूप सोपा आहे बनवायला। चला तर मग सुरू करूया। तर एका पॅनमध्ये ना थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे, थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक कापलेला त्याच्यामध्ये फ्राय करायचा आपल्याला मोठ्या आचेवर। हलका सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करायचा आहे त्याला। आता त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला टाकायची आहे, त्याला देखील फ्राय करून घ्यायचं आहे। तर बघा इथे 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे, एकदम बारीक प्युरे तयार केलेली आहे, ते त्याच्यात घालायची। हे त्या प्युरीचं थोडंसं पाणी होतं मिक्सरच्या भांड्याला लागलेलं, ते पण टाकून घ्यायचं त्याच्यात थोडंसं पाणी ओतून। आता याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला आटवून घ्यायचं बरं का। तर हे बघा आता त्याच्यातलं पाणी आटलेलं आहे। आता गॅस कमी करायचा आपल्याला। त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची, थोडीशी लाल तिखट टाकायचं आहे, व्हेज ग्रेव्ही मसाला अर्धा चमचा टाकायचा आहे, धने पावडर अर्धा चम्मच, व्हेज ग्रेव्ही मसाला आणखी थोडासा टाकून घेऊ, थोडंसं मीठ चवीपुरतं। आता गॅस वाढवायचा आहे। आता याला मिक्स करून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे फ्राय व्हायला मदत होते। आता याला मोठ्या आचेवरच आपल्याला चालवत राहायचं आहे, जेणेकरून त्याच्यातलं पाणी हे बऱ्यापैकी कमी होईल। आणि बघा आता सॉसची कन्सिस्टन्सी आली त्याला। आता हे बघा इथे इटालियन पास्ता सीझनिंग आहे, याला थाईम, ऑरिगॅनो, पार्सले हे पूर्ण ड्राय स्वरूपात राहतं। आता ते त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आपल्याला, जेणेकरून मस्त हर्बी फ्लेवर येतो खाताना। मिक्स करून घेऊ। ठीक आहे, आता गॅस बंद करायचा आहे। तर एक वांगं आपल्याला मोठ्या आचेवर भाजून घ्यायचं आहे गॅसवर। त्याला चीर मारून बघायची त्याच्यात कीड वगैरे आहे का नाही, आणि चारी बाजूने त्याला छोट्या छोट्या चिरा करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे अशा त्याला चिरा मारून घ्यायच्यात बरं का। हे बघा एक 8-10 चिरा, म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये एअर पकडत नाही वांग्यामध्ये। नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं वांग्यामध्ये जर एअर पकडली ना तर ते फुटतं, त्याच्यातल्या बिया बाहेर उडतात। चिरा मारल्यामुळं त्याच्यात एअर पकडत नाही। तर बघा आता चारी बाजूने त्याला मस्त भाजलेलं आहे। आता गॅस बंद करायचा। आता त्याला एका प्लेटमध्ये काढायचा, याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आपल्याला। आणि मग थंड झाल्यानंतर याच्यावरची जी साल आहे ना ती काढून घ्यायची। तर बघा याच्यावरती शक्य होईल तितकी साल आपण काढून घेतलेली आहे। आता काय करायचं, हे देठ काढून घ्यायचं असं, आणि याला आपल्याला आहे ना असं चॉप करायचं आहे। ही अरेबियन रेसिपी आहे, हिला बाबा गणूश असं म्हणतात। ही बाबा गणूश जी आहे ना, आपण थोडासा इंडियन टच देऊन बनवतो आहे, म्हणजे कसं आपल्याला खायला पण व्यवस्थित लागलं पाहिजे। ते याला शक्य होईल तितकं याला चॉप करायचं आहे, म्हणजे थोडक्यात याचा किमा करून घ्यायचा आपल्याला। मिक्सरमध्ये नाही करायचं बरं का, मिक्सरमध्ये ना मिक्सरमध्ये खूप गारटा होईल, तर मिक्सरमध्ये नाही करायचं, असंच चाकूच्या सहाय्याने
याला चॉप करून घ्यायचं. हे बघा, आता किमा आपला रेडी झालेला आहे, किती मस्त चॉप झालेला आहे बघा. आता हा किमा वांग्याचा किंवा भरीत जे आहे ना, ते आपल्याला त्या सॉसमध्ये ॲड करायचं आहे. त्याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित. थोडंसं एक जवळपास अर्धा कप किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करू. आणखी थोडंसं पाणी टाकू. थोडंसं पातळसर करायचं आपल्याला, खूप नाही, अगदी थोडंसं. थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं. मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅस बारीक करायचा एकदम. आणि त्याच्यामध्ये चीज क्यूब असतात ना, हे असे, हे 2 चीज क्यूब आपल्याला किसून घ्यायचे. तुम्हाला जर जास्त चीज टाकायचं असेल तर तुमच्यावर तुम्ही टाकू शकता. लहान मुलं आहे ना, वांगं खात नाही, तर अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांना बनवून चारलं ना, तर हे कधी संपल ना तुमचं तुम्हाला पण कळणार नाही, खरंच सांगतो. तर असं चीज पूर्ण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. आणि गॅस आहे ना कमीच राहू द्यायचा आहे. आणि झाकून त्याला 1.5 ते 2 मिनिटं आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. तर बघा, आपले बरोबर 2 मिनिटं झालेले आहेत. आणि हा अरेबियन चीजी बाबा घनूश इंडियन स्टाईलमध्ये रेडी आहे. याच्यावरती मस्त कोथिंबीर अशी स्प्रिंकल करायची आहे. आणि याला तुम्ही टोस्टेड ब्रेड किंवा चपाती किंवा रोटी नान असते ना, पराठा वगैरे, त्याच्यासोबत याचा आस्वाद घेऊ शकता. हे बघा, इतका सुंदर लागतो, खरंच सांगतो. आणि अशा देशाविदेशातल्या रेसिपीज कधी ट्राय केल्या पाहिजे. भरीत आपण दरवेळेसच खातो, पण एक वेळेस बाबा घनूश पण या पद्धतीनं ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.